अनोळखी दी अनएक्सपेक्टेड लव्ह स्टोरी भाग 3 कुणालने म्हटलं, समजते काय ती स्वतःला. कुणालचा आवाज ऐकताच कामिनी घाबरली. तिला नाही हवं होतं की कुणालने अनिकाचं हे बदललेलं रूप बघावं. ती धावत गार्डनच्या बाहेर गेली. हाय हिल्समुळे तिला धावायला त्रास होत होता. पण इन्सिक्युरिटीमुळे ती कसंबसं पळाली आणि कशीबशी पडता पडता कुणालच्या जवळ पोहोचली आणि धापा टाकत म्हणाली. कामिनी म्हणाली, कुणाल, आत जाऊ नकोस. कुणाल हे ऐकून थोडा आश्चर्यचकित झाला. पण तेव्हाच कामिनी बोलणं बदलून म्हणाली, म्हणजे त्या मोठीच्या तोंडाशी लागत आजचा दिवस खराब करू नकोस ना, प्लीज. पण कुणालने कामिनीला साईडला ढकलत आत जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे कामिनी अजूनच घाबरली आणि तिने दोन्ही हातांनी ताकद लावून कुणालला पकडून थांबवलं. कुणाल इतका रागात होता की त्याने तिथेच उभा राहून अनिकावर ओरडायला सुरुवात केली. समजते काय ती स्वतःला. 2 तास मला एअरपोर्टवर उन्हात उभं ठेवलं. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधी कामिनीने काहीतरी विचार केला आणि म्हणाली, खरं तर, तिला तुला भेटायला लाज वाटत होती. जेव्हा गेली होती तेव्हा 120 किलो वजन होतं. आता 6 वर्षांनी अजूनही जास्त वजन वाढलं आहे ना, म्हणून. हे बोलून कुणालचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी कामिनी हळूहळू तिच्या बोटांनी कुणालच्या जॅकेटवर फिरायला लागली आणि थोडं रोमॅन्टिक अंदाजात म्हणाली, बघ ना कुणाल. आज माझा बर्थडे आहे आणि आज मी तुला एक असं गिफ्ट देणार आहे जे तू कधीही विसरणार नाहीस. तसंच मॉम डॅड आत बसून आता अनिकाकडून डिव्होर्स पेपर्सवर सही करून घेत आहेत. कुणालचं लक्ष अजूनही घराच्या दरवाज्याकडे होतं. पण कामिनीने त्याला बोलण्यात गुंतवलं आणि तिच्या हातांनी कुणालचा चेहरा स्वतःकडे वळवत कामिनी पुढे म्हणाली, यू नो व्हॉट. ती मानायलाच तयार नव्हती. तिला थोडे पैसे दिले, तेव्हाच ती डिव्होर्स पेपर्सवर साईन करायला राजी झाली. कुणाल, ज्याच्याशी कामिनीचं लग्न होणार होतं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून कामिनी खोटं खोटं बोलतच होती. आणि मग अचानक तिने कुणालचा हात पकडून म्हटलं, कम विथ मी. मी तुझ्या आणि तुझ्या फ्रेंड्ससाठी बंगल्याच्या मागे शानदार फीस्ट ठेवलं आहे. तू तुमच्या फ्रेंड्स सोबत मजा कर. मी लगेच तुझी आवडती ड्रिंक्स आणि जेवण पाठवते. असं म्हणत तिने कुणालचा हात पकडून त्याला घराच्या मागच्या बाजूस नेलं. कामिनीने कुणालला तिच्या फ्रेंड्स सोबत सोडलं आणि स्वतः घराच्या पुढे धावत चालली. त्याच वेळी कुणालच्या फोनवर त्याच्या ड्रायव्हर राजूचा मेसेज आला, ज्यात लिहिलं होतं, होटल पॅराडाईस इंटरनॅशनल. मेसेज वाचून कुणालच्या रागाने लाल झालेल्या चेहऱ्यावर लगेचच एक स्माईल आली. त्याला वाटलं की आता फार लवकरच त्याची एअरपोर्टवर भेट झालेली मुलगी पुन्हा भेटेल. या आनंदात त्याने बाजूला पडलेली शॅम्पेनची बॉटल उचलली आणि शेक करून उघडली आणि आनंदाने फ्रेंड्स सोबत मजा करू लागला. कामिनी पळत पळत घराच्या पुढे तिच्या फ्रेंड्स जवळ आली आणि त्यांना म्हणाली, जाऊन कुणालला एंटरटेन करा आणि त्याला बोलण्यात गुंतवून ठेवा. म्हणजे तो अनिकाकडे जाणार नाही आणि त्याला अनिकाचं बदललेलं रूप दिसणार नाही. तिचे फ्रेंड्स गेल्यावर कामिनी वेगाने अनिकाकडे आली, जी एका कोपऱ्यात उभी होऊन सगळं पाहत होती. कामिनीने झटकन अनिकाचा हात पकडला आणि इकडे तिकडे बघत तिला घरात घेऊन गेली आणि धापा टाकत आपल्या कपाळावरचा घाम पुसत रागाने अनिकाकडे पाहू लागली. अनिका देखील कामिनीकडे बघत होती. दोघी एकमेकींना डोळ्यांनी जणू चेतावणी देत होत्या. काही क्षण दोन्ही बहिणींच्या मध्ये कोण आधी डोळे मिचकवणार असा युद्ध सुरू झालं. पण काही क्षणांनंतर अखेरीस कामिनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि अनिकाला विचारलं, ओके फाईन, काय हवंय तुला? अनिकाच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित आली आणि तिने डोकं हलवत खूपच शांत आणि साध्या पद्धतीने म्हटलं, लहान बहीण आहेस माझी, फक्त इतकंच सांगते. कुणालच्या मागे इतका वेडेपणा ठीक नाही. तो चांगला मुलगा नाही. हे ऐकताच कामिनीचा राग अनावर झाला. तिने अनिकासमोर आपली बोट दाखवत म्हटलं, जस्ट शट अप. माइंड युअर ओन बिझनेस. मला सगळं माहीत आहे कोण कसं आहे. कामिनी जितकी मुनफट होती, तितकीच शातीर देखील. तिला माहीत होतं की आपल्या बहिणीच्या भावनांचा फायदा कसा घ्यायचा होता. त्यामुळे तिने लगेचच संधीचा फायदा घेऊन म्हटलं, जर तुला माझी इतकीच काळजी आहे तर कंपनी माझ्या नावावर का करत नाहीस? अनिका जितकी शातीर नव्हती, पण आता ती आधीसारखी भोळी आणि नासमज नव्हती. आता ती आधीसारखी कुणाला आपला फायदा करून देणार नव्हती. कामिनीच्या या प्रश्नावर अनिका इतकं समजली की कामिनीला समजवण्यात काही फायदा नाही. म्हणून ते काहीही न बोलता मागे वळून जायला लागली.
हे पाहून कामिनी लगेच अनिकासमोर तिचा मार्ग अडवून उभी राहिली. आणि मग टेबलावर ठेवलेले कंपनीचे पेपर्स उचलून मोठ्या स्टाईलमध्ये पानं पलटत कामिनी म्हणाली, तसंही कुणासाठी राखून ठेवली आहे ही कंपनी? तुझ्या कुठल्या यारासाठी, की तुझ्या त्या नाजायज मुलीसाठी? याआधी की कामिनीचं बोलणं संपेल अनिकाने कामिनीला जोरदार थोबाडीत दिली. घराबाहेर जो लाऊड म्युझिक वाजत होता त्यापेक्षा कितीतरी जास्त मोठा आवाज या थोबाडीतचा होता. कामिनीच्या चेहऱ्यावर मेकअपची जाडी असतानाही तिच्या चेहऱ्यावर अनिकाच्या बोटांचे निशाण स्पष्ट दिसत होते. कामिनीचं तोंड उघडलं आणि डोळे मोठे झाले. अनिका रागात म्हणाली, खबरदार, जर माझ्या मुलीला नाजायज म्हटलंस तर जीभ ओढून काढीन. अँड आय मीन इट. अनिकाच्या लाल डोळ्यांमधून अश्रू कमी आणि राग जास्त वाहत होता. अनिकाला एवढ्या रागात कामिनीने कधीच पाहिलं नव्हतं. काहीही न बोलता ती चुपचाप अनिकाचा मार्ग सोडून साईडला उभी राहिली. तिला समजलं की जर तिने पुढे काहीही बोललं तर अनिका ते खरंच करेल जे तिने सांगितलं होतं. अनिका रागाने टीव्ही उचलून बंगल्यातून बाहेर निघून गेली. जशी अनिकाने टॅक्सी थांबवली तेव्हाच तिथे धावत प्रीती आली. अनिकाने प्रेमाने प्रीतीच्या गालावर हात फिरवला आणि मग टॅक्सीमध्ये बसून निघून गेली. टॅक्सीमध्ये बसताच अनिकाने पर्समधून सनग्लासेस काढले आणि घालून घेतले. त्याच वेळी ड्रायव्हरने रिअरव्ह्यू मिररमधून अनिकाकडे पाहिलं. सूर्य जरी मावळला होता तरी अनिकाच्या अश्रूंचा ओघ अजूनही मावळलेला नव्हता. ती जगातल्या प्रत्येक गोष्टीशी लढू शकत होती, पण कोणी तिच्या मुलीला नाजायज म्हणावं हे तिला सहन नव्हतं. मात्र त्याचवेळी तिच्याकडे या गोष्टीचं उत्तर नव्हतं की रियाचा बाप कोण आहे. अनिकाची प्रेग्नन्सी स्वतः अनिकासाठी एक न उलगडलेला प्रश्न होता. 6 वर्षांमध्ये अनिका आजपर्यंत तिच्या जीवनातील या सर्वात मोठ्या कोड्याचं उत्तर शोधू शकली नव्हती की तिला कुठल्याही मुलाने स्पर्श केले नव्हते, तरी सुद्धा ती कशी प्रेग्नंट झाली होती. हे सगळं ती विचारत असतानाच अचानक तिला काहीतरी आठवलं. अनिकाने डोळे पुसत पर्समधून तिचा फोन काढला आणि तिच्या फार्मा कंपनीच्या जुन्या विश्वासू मॅनेजर मनोजला फोन लावला. काही रिंग झाल्यानंतर मॅनेजरने फोन उचलला आणि म्हणाला, अनिका बेटा, कशी आहेस? काय झालं? आज इतक्या वर्षांनी कंपनीच्या मालकिणीला या सेवकाची आठवण कशी आली? अनिकाने आपला आवाज स्थिर करत म्हणाली, नाही नाही अंकल, मी तर कागदावर फक्त कंपनीची मालकीण आहे. कंपनीचे खरे मालक तर तुम्ही आहात. ॲक्च्युली अंकल, मी फक्त हे विचारण्यासाठी फोन केला की कंपनी ठीक चालली आहे ना? मॅनेजरने थोडं उदास होऊन उत्तर दिलं, बेटा, असं समज की डुबत्या जहाजामध्ये मी एक छिद्र पकडून बसलेलो आहे. पण तरीही वार्षिक 4-5 लाखाचा प्रॉफिट होतोच, जो मी गौतमजींना पाठवतो. तू सांगशील तर आतापासून तुला पाठवतो. अनिकाने पटकन उत्तर दिलं, नाही अंकल, त्याची काही गरज नाही. ठीक आहे, तुमची काळजी घ्या. फोन कट करून अनिका परत एक गहन विचारात बुडाली. ती विचारत होती की अखेर असं काय विशेष आहे या छोट्याशा कंपनीत, ज्यासाठी डोगराज या कंपनीच्या मागे लागले आहेत. आधी माझ्याद्वारे या फॅक्टरीला गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी कुणालशी माझं लग्न लावलं. लग्नानंतर मी लगेच प्रेग्नंट झाले आणि मग बेंगळुरूला निघून गेले. त्यामुळे या लोकांना कंपनी मागण्याची संधी मिळाली नाही. म्हणून आता कामिनीच्या द्वारे माझी कंपनी बळकावू पाहत आहेत. ती अशी कंपनी जी ठीक चालत देखील नाही. हॉटेलकडे टॅक्सी पुढे जात असतानाच रस्त्यात तिने एक आईस्क्रीम स्टॉल पाहिला. तिला आठवलं की तिने रियाला वचन दिलं होतं की ती तिचं आवडतं चॉकलेट आईस्क्रीम आणेल. म्हणून तिने टॅक्सी रस्त्यात थांबवून आपलं वचन पाळण्यासाठी चॉकलेट आईस्क्रीम घेतलं आणि परत टॅक्सीत बसून हॉटेलकडे निघाली. काही वेळाने अनिकाची टॅक्सी हॉटेल पॅराडाईज इंटरनॅशनलमध्ये पोहोचली. हॉटेलच्या रिसेप्शनमधून अनिका लिफ्टकडे चालली होती. तेवढ्यात 4-5 बॉडीगार्ड्स तिच्या पुढ्यात आले आणि घाईघाईत अनिकाचा रस्ता अडवला. अनिकाच्या हातातून सामान खाली पडले. अनिका थोडी घाबरली. तिला वाटलं, कंपनीच्या मागे लागून कोणीतरी माझ्या मागे गुंडे पाठवले नाहीत ना? स्वतःच्या भीतीला लपवून तिने त्या बॉडीगार्ड्सना विचारलं, तुम्ही कोण आहात? आणि असा माझा रस्ता अडवण्याचं काय कारण आहे? एक बॉडीगार्ड अनिकाला म्हणाला, सॉरी मॅडम, आम्हाला तुमचं सामान तपासावं लागेल. अनिकाला काहीच समजलं नाही की तिच्या सामानात असं काय सापडणार. तिच्याकडे फक्त एक पर्स आणि रस्त्यातून घेतलेलं चॉकलेट आईस्क्रीमचं पार्सल होतं. बॉडीगार्डने खाली झुकून ते पार्सल उचललं आणि ते उघडून तपासलं.
आणि अचानक एक बॉडीगार्डने त्याच्या एका बोटाने आईस्क्रीमच्या पॅकमध्ये बोट घातली आणि मग तेच बोट त्याने आपल्या तोंडात घातलं. आणि मग त्याने त्याच्या ब्लूटूथवर कोणाशी तरी बोलायला सुरुवात केली. येस सर, पॉझिटिव्ह. इट अ चॉकलेट आईस्क्रीम. बॉडीगार्डच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की अनिकाकडे कुठला बॉम्ब सापडला असावा. हे पाहून अनिका आश्चर्यचकित झाली आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत होती की हे बॉडीगार्ड्स नेमकं काय करत आहेत. तेवढ्यात एक उंच, स्मार्ट आणि हँडसम व्यक्ती तिच्यासमोर उभा राहिला. नुकीली जॉलाईन, स्टबल बियर्ड, सिंपल जीन्स आणि पोलो नेक टी शर्टमध्ये रोहित मारवा हॉलिवूडच्या कुठल्या हिरोपेक्षा कमी दिसत नव्हता. अनिकाने रोहितचा फोटो पाहिला होता. ती लगेचच ओळखली, पण या क्षणी रोहित अनिकासाठी कुठल्याही गुंडापेक्षा कमी नव्हता. अनिकाने कडकपणे विचारलं, एक्सक्यूज मी, व्हॉट नॉनसेन्स इज दिस? यू कांट डू दिस टू मी. आय विल कॉल द पुलिस. अचानक रोहितचं लक्ष अनिकाच्या चेहऱ्याकडे गेलं. अनिकाच्या खोल काळ्या डोळ्यांकडे, लांब काळे दाट केसांकडे आणि साध्या पोशाखात तिच्या सौंदर्यावरून रोहित एक सेकंद विसरला की तो काय म्हणायला आला होता. मग दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःला सावरलं आणि कोणतेही भाव न दाखवता तो म्हणाला, हो पण आधी स्वतः चोरी करा आणि मग स्वतःच पोलिसांना बोलवा. अनिका काय घडत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात रोहितने अनिकाला इशारा देत पुढे बोललं, माझ्यापासून आणि माझ्या मुलापासून दूर राहा. अनिकाने वैतागून विचारलं, एक्सक्यूज मी, मी कधी तुमच्या जवळ आले? अँड लिसन, या आलिशान हॉटेलचा मालक असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या गेस्ट सोबत असं वागू शकता. आय कॅन सी यू इन कॉट मिस्टर रोहित मावक. रोहित अनिकाची ही गोष्ट लगेच लक्षात घेतो आणि म्हणतो, आय न्यू इट. तर तुम्हाला माहित आहे की मी रोहित मारवा आहे आणि हे हॉटेल माझं आहे. तर हेही माहिती असेल की माझ्या कुटुंबातील लोक माझं लग्न लावायला इच्छुक आहेत. पण मला माझ्या मुलासाठी सख्खी आई नको आहे, म्हणून तुम्ही आधी माझ्या मुलाला अडकवण्याचा प्लॅन बनवला असणार. आणि मग बाप आपोआप ताब्यात येईल, नाही का? हॉटेलच्या लॉबीमध्ये असलेल्या लोकांनी अनिकाकडे शंकेच्या नजरेने पाहायला सुरुवात केली. अनिका आपल्या अपमानाचा बदला घेऊ शकली असती पण रियाच्या सुरक्षिततेसाठी तिने कुठलाही तमाशा उभा करायचं ठरवलं नाही. म्हणून ती फार काही बोलली नाही. रोहित निघून जाण्यापूर्वी चुटकी वाजवत अनिकाला शेवटची वॉर्निंग देतो. स्टे अवे फ्रॉम माय सन. इतकं बोलून रोहित मागे वळून चालायला लागला. हॉटेलमधले सगळे लोक एवढे गोंधळले होते की इतक्या मोठ्या हॉटेलच्या लॉबीमध्ये, इतक्या लोकांमध्ये, फक्त आणि फक्त रोहितच्या बुटांची टॉकटॉक ऐकू येत होती. रोहित जरी अनिकापासून दूर जात होता, तरीही अनिकाचा चेहरा त्याच्या मनावर ठसा उमटवून गेला होता. का कोण जाणे, जाता जाता त्याला एकदा तरी अनिकाकडे बघण्याची इच्छा झाली. म्हणून तो वळून अनिकाकडे बघत गेला, तेव्हा समोरून सर्व्हिस प्लेट घेऊन जात असलेल्या वेटरला तो जोरात धडकला. आणि सगळ्या प्लेट्स जमिनीवर पडल्या. रोहितने वेटरकडे बघितलं आणि मग अनिकाकडे बघून फक्त सॉरी म्हणत तिथून निघून गेला. अनिका खूप संतापलेली होती. तिने लिफ्टचं बटन 5-6 वेळा दाबलं आणि जसं लिफ्टचं दार उघडलं, ती जोरात पाया आपटत गेली आणि थेट टॉप फ्लोअरचं बटन दाबलं. दरवाजा बंद होणारच होता. तेव्हाच एका पायाने दरवाजाला अडवलं आणि दरवाजा बंद होण्यापासून थांबला. समोर एक 19 वर्षांचा मुलगा टी शर्ट आणि रेड शॉर्ट्स घालून उभा होता. त्याच्या पायामुळे लिफ्टचं दार परत उघडलं. अनिकाच्या डोक्यात विचार आला की हा कोण बेशिस्त आहे. रियासारखाच या मुलानेही कानात हेडफोन घातले होते आणि हातात मोबाईल पकडलेला होता. हा मुलगा दुसरा कोणी नसून रोहित मारवाचा कझन सनी होता. सनीने आपली वयापेक्षा जास्त मॅच्युअर आवाज काढायचा प्रयत्न केला आणि अनिकाला म्हणाला, पहा दीदी, माझा भाऊ सहज फसणाऱ्या लोकांतला नाही. खूप मुली तुमच्यासारख्या प्रयत्न करून गेल्या आहेत. अनिकाचा राग आता शिगेला पोहोचला होता. तिला समजलं नाही की हे सगळं तिच्यासोबत का होतंय. तेव्हा सनीने तिच्या जखमेवर मीठ चोळत म्हणलं, बऱ्याच मुलींनी हेच मार्ग वापरून पाहिले आहेत. थिंक समथिंग आउट ऑफ द बॉक्स. अनेक बॉलिवूड एक्ट्रेस पण भाईसोबत ओळख वाढवण्यासाठी त्यांच्या शूटिंगचं मनालीत आयोजन करतात. पण माझा भाऊ खूप स्ट्रिक्ट आहे. ना तो कुणाकडे जातो, ना कोणी त्यांच्या आणि आर्यनच्या जवळ जाऊ शकतं. मला सोडून. अनिकाचा संयम संपण्याआधी सनीने आपला पाय लिफ्टच्या दरवाजातून काढला आणि दरवाजा आपोआप बंद झाला. अनिका अजूनही विचार करत होती की अखेर हे सगळं तिच्या सोबत का घडतंय.
दुसऱ्या बाजूला ग्लेरिया हाऊसमध्ये पार्टी जवळजवळ संपली होती. सगळे गेस्ट्स निघून गेले होते. कुणाल आणि त्याचे मित्र बंगल्यामागे आपल्याच धुंदीत आणि फुल ऑन नशेत होते. कदाचित ते विसरले होते की ते कामिनीच्या बर्थडे पार्टीत आले होते. कुणाल आता नशेत होता आणि अत्यंत खुश होता, कारण त्याला माहीत होतं की उद्या त्याची भेट परत एअरपोर्टवरील मुलीशी होणार आहे. तेव्हा गौतम, कामिनी आणि मनीषा हातात डिवोर्स पेपर्स घेऊन आले. कामिनीने कुणालला खुश पाहून त्याचा एक हात धरून म्हटलं, आय एम सो हॅपी की कुणालने पार्टी एन्जॉय केली. कामिनी या वास्तवापासून अनभिज्ञ होती की कुणाल एअरपोर्टवरच्या मुलीबद्दल आणि तिच्या सौंदर्याबद्दल त्याच्या मित्रांशी बोलत होता, म्हणूनच तो इतका खुश दिसत होता. तेव्हाच गौतमनेही खुश होऊन कुणालला म्हटलं, कॉंग्रॅच्युलेशन्स, आज कामिनीच्या बर्थडेच्या निमित्ताने माझ्याकडून तुमच्या दोघांनाही भेट. गौतमने कुणालला डिवोर्स पेपर्स दिले. कुणालने पटकन पेपर्स घेतले आणि नीट पाहू लागला. मग आनंदाने म्हणाला, थँक यू व्हेरी मच. हे डिवोर्स पेपर्स बघून मी सांगू शकत नाही किती हलकं वाटतंय. आय एम अ फ्री बर्ड अगेन. गौतमनेही विनोदी पद्धतीने म्हटलं, बट नॉट फॉर लॉंग टाइम. लवकरच तुमचं आणि कामिनीचं लग्न करू. हे ऐकताच कुणालचा मूड खराब झाला. तो गौतमला रुडली म्हणतो, यात फक्त डिवोर्स पेपर्स आहेत. जेव्हापर्यंत कंपनीचे पेपर्स मिळणार नाहीत, तोपर्यंत ना माझ्या घरचे लग्न लावणार ना मी करणार. कुणाल शेवटचा पग नीट पिऊन तिथून निघून जातो. हॉटेल पॅराडाईस. तिलमिललेली अनिका आपल्या खोलीत आली. पर्स सोफ्यावर फेकली आणि पाय सेंट्रल टेबलवर ठेवून सोफ्यावर बसली. तिला काहीच समजत नव्हतं की खाली लॉबीमध्ये तिच्यासोबत काय झालं आणि का झालं. तिने हॉटेल बदलायचं ठरवलं आणि रियाला घ्यायला बेडरूममध्ये गेली. बेडरूमचं दार उघडून तिने पाहिलं की रिया पूर्ण शांत झोपली होती. रियाला असं पाहून अनिकाचा राग एका क्षणात शांत झाला. ती रियाच्या कपाळावर किस करते. तेव्हा तिच्या फोनवर एक नोटिफिकेशन येतं. अनिकाने मोबाईल पाहिला तर तिने पाहिलं की तिच्या डॉक्टर अमृता नावाच्या मेल बॉक्समध्ये रोहित मारवाचा मेसेज आलेला होता. वॉन्ट टू मीट यू अर्जंटली. एक पेशंट आहे ज्याच्या डोक्याचं ऑपरेशन करायचं आहे, जे फक्त तुम्ही करू शकता. मेसेज वाचून अनिकाला आपल्या अपमानाचा बदला घेण्याची संधी मिळाली होती. तिने जलद बोटांनी मेसेज टाईप करून 1 सेकंदात तो पाठवला. तिथे रोहित डॉक्टर अमृताचा मेसेज वाचून शॉक झाला. मेलमध्ये लिहिलं होतं, डोक्याचं ऑपरेशन आधी तुम्ही करायला हवं. रोहितला समजलं नाही की डॉक्टर अमृता सारखी मोठी न्यूरोसर्जन त्याला असं का म्हणत होती. रोहितने मेलमध्ये काही टाईप केलं पण मग तो मेसेज डिलीट केला आणि त्याच्या कंपनीच्या IT हेड सॅमला फोन लावला. रोहित खूप डॉमिनेट आवाजात म्हणतो, हॅलो सॅम. रोहितचा आवाज ऐकून सॅमला जणू काही घाम फुटला. रोहितचा प्रभाव लोकांवर काहीसा असाच होता की रोहितने आठवण केली की नक्कीच काही गडबड झाली आहे आमच्याकडून. सॅम घाबरून विचारतो, येस येस सर. काही हवं आहे का? रोहित सॅमला फक्त एवढंच म्हणतो, माझ्या ऑफिशियल मेल अकाउंटवर डॉक्टर अमृताचा मेल आला आहे. शोध तो मेल कुठून आलाय. ती जिथेही असेल, मी तिला चार्टर फ्लाईटने घेऊन येईन. सॅमसाठी हे काम ऑफिसच्या बाहेरचं होतं. त्याने हिम्मत करून उत्तर दिलं, सर ॲक्च्युली कोणती नेटवर्क आपल्याला आपल्या क्लायंटचं अचूक लोकेशन शेअर करणार नाही. इट्स इल्लीगल. रोहित कुठे नाराज होईल म्हणून स्वतःहून म्हणतो, बट सर गिव्ह मी सम टाइम, आय विल ट्राय अँड फाइंड आउट. निराश होऊन रोहितने फोन ठेवला. तेव्हाच त्याच्या फोनवर सनीचा मेसेज येतो, दादा कम फास्ट, आर्यन इज नॉट वेल. रोहित त्याच वेळी लिफ्टकडे धावला. हॉटेलचा स्टाफ रोहितला अशा प्रकारे धावताना पाहून गोंधळात पडला. रोहितने लिफ्टमध्ये टॉप फ्लोअरचा बटन दाबलं, पण आज त्याला लिफ्टची स्पीड खूप स्लो वाटत होती. आर्यनला जराही त्रास झालेला हे रोहितला सहन होणार नव्हतं. ज्यावेळी लिफ्ट 24व्या फ्लोअरला पोहोचली, तेव्हापर्यंत रोहितच्या मनात हजारो विचार येऊन गेले होते. शेवटी लिफ्टचा दरवाजा उघडला. सनी दारावर रोहितची वाट बघत होता. रोहित थेट बेडरूमच्या दिशेने धावला आणि तिथे जे काही पाहिलं ते त्याच्या समजण्याच्या पलीकडे होतं. आर्यन गाढ झोपेत होता आणि झोपेत एकच गोष्ट बोलत होता, मम्मा चॉकलेट आईस्क्रीम, मम्मा चॉकलेट आईस्क्रीम. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.